मित्रांनो, ज्यावेळेस आयुष्यात माती खाल्ली आहे त्यावेळेस बऱ्याचदा काही लोक मिळाले आहेत. मात्र कधीतरी असं झालंय की देव म्हणण्यापेक्षा ऍज अ मेंटॉर म्हणून मला श्रीकृष्ण खूप जवळचा वाटला आणि बऱ्याच जवळच्या व्यक्तींकडनं श्रीकृष्णानं माझ्या आयुष्यात घडवलेले बदल हे तुमच्या समोर मांडणार आहे अवघ्या काही मिनिटात. त्यामुळे हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. तुम्हाला आवडलं तर तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मित्रांनो, ज्यावेळेस मी लास्ट इयरला म्हणजे टीवायला होतो, BA करायचो, मला कळत नव्हतं काय करायचं. कुठेतरी फिरायचो, भाषण करायचो, काहीतरी छान ऐकायचो, लिहायचो, बोलायचो, समजत नव्हतं. जवळच्या व्यक्तीने सांगितलं की काहीतरी करत राहणं हे महत्वाचं आहे, पण ते का करतोय हे शोधलं पाहिजे. आणि म्हणून मला इथे श्रीकृष्णानं आयुष्याबद्दलचा पर्स्पेक्टिव्ह समजून सांगितला. तो व्यक्ती माझ्यासाठी श्रीकृष्णाच्या भूमिकेतनं चाला. माझा एक खूप जवळचा मित्र, ज्याच्यावर मी संध्याकाळी फिरताना गप्पा मारायचो. मला का आपण जगतोय कोविडच्या काळात हे सुद्धा कळत नव्हतं. मी काय करतोय आणि काय करायला पाहिजे याच्याबद्दल पुरेशी स्पष्टता नव्हती. त्यावेळेस भगवद्गीता वाचायला घेतली. मित्रानं मला त्याच्या वैयक्तिक अनुभवातनं की श्रीकृष्णाच्या काही गोष्टी ज्या तुला स्वतः भगवद्गीतेत वाचून किती समजतात याच्या आधारावर तू लक्ष दे. म्हणून चालता बोलता आम्ही त्याच गप्पा मारायचो की आयुष्यात ज्यावेळेस आपण खचतो, ज्यावेळेस आपल्याला दुःख येतं, ज्यावेळेस एखादी परीक्षा आपण प्रयत्न करतो पण नाही पास होत, ज्यावेळेस आपलं रिलेशनशिप वर्क नाही होत, ज्यावेळेस आपण स्वतःलाच म्हणजे संपवण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस इतरांनी आपला विश्वासघात केलेला असतो, अशा प्रत्येक काळात 3 P'चा वापर आपण केला पाहिजे. एक परसेप्शन, दुसरा पर्स्पेक्टिव्ह आणि तिसरा प्रॅक्टिस. आपल्याला कुठेतरी पोहोचायचंय, त्यासाठी आपण प्रॅक्टिस करतो, मात्र आपला परसेप्शन किती क्लिअर असतो. तर परसेप्शन म्हणजे अशी गोष्ट की आपल्याला ज्याबद्दल अधिक माहिती मिळू शकते. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे तर त्यासाठी आपलं परसेप्शन काय असलं पाहिजे, त्याला आपण दृष्टी सुद्धा म्हणतो. मात्र ती शोधण्यासाठी आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे. आणि आता हे नॉलेज येतं आपल्या पर्स्पेक्टिव्ह मधनं. मग जे पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्यात आपल्या ॲबिलिटीनुसार म्हणजे आपल्या क्षमतेनुसार आपलं परसेप्शन निर्माण करायचं आणि काही गोष्टी करत राहायच्या, ज्याला आपण प्रॅक्टिसचं नाव देतो. आता सतत एखादी गोष्ट नियमित करणं, त्याची प्रॅक्टिस करणं म्हणजे आपण तिथे यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळतो. मात्र या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपल्या आयुष्यात कठीण काळ येतो, ज्यावेळेस आपली कर्म चांगली असतात मात्र आपल्याला काहीच कळत नाही, सगळं काही सुरळीत असताना सुद्धा आतून खचलेलं असतो, त्यावेळेस ज्ञान हे संपादित करत राहिलं पाहिजे. हा श्रीकृष्णाचा फॉर्म्युला मला फार आवडला. कारण मला असं जाणवलं की ज्यावेळेस आपल्याकडे काही करायला नसतं, ज्यावेळेस आपण फक्त बोलत असतो, ज्यावेळेस ऐकत असतो, त्यावेळेस आपण स्वतःच विसरलेलो असतो की आपल्याला नेमकं करायचंय काय. त्यावेळेस आपण इतर लोकांचे सल्ले घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र स्वतः ठरवलेल्या व्यक्तीला आपण नेमकं काय मिळवलं पाहिजे हे सगळं काही अस्पष्ट असतं, अंधार असतो. त्यावेळेस श्रीकृष्ण हा एका प्रकाशासारखा आहे. तुम्ही वाचा भगवद्गीता, तुम्हाला काही गोष्टी कळतील आणि तुम्हाला काही गोष्टी त्यागाव्या सुद्धा लागू शकतात. म्हणजे बघा, द्रोणाचार्यांना म्हणजे आपण खूप काहीतरी शिकवलंय आपल्या शिष्यांना म्हणून त्यांना तो अभिमान येत होता, मात्र तो सुद्धा कमी होतो. अशाच पद्धतीनं कधीतरी आपली अवस्था होत असते की आपल्याला खूप येतंय, आपण इतरांना वाटतोय, मात्र आपल्याला या गोष्टीची खात्री नसते की आपण खरं ज्ञान खऱ्या युद्धात कुठे वापरलं पाहिजे. जिथे मग धर्म अधर्माचं युद्ध सुरू होतं. आता आजच्या काळात काय अशी युद्ध बॅटलफील्डवर लढली आपल्या दृष्टीने नाही जात, पण आपण ज्या बॅटलफील्डवर उभे आहेत, आपण ज्या युद्धभूमीवर आहेत, ते आपल्या आयुष्याचं युद्धभूमी आहे. मात्र याच युद्धभूमीवर आपल्या आयुष्यातली क्लॅरिटी मिळते. अ ट्रू विजडम, एक विवेक असतो त्याच्यातनं. ती कशातनं येते तर ती आपण स्वतःशी किती स्वसंवाद साधतो. कारण श्रीकृष्णाचं आयुष्य इतकं अद्भुत आहे की त्याने अनेक ठिकाणी अर्जुनाला अनेक उपदेश केलेत. मात्र आपल्या आयुष्यातला श्रीकृष्ण कधीतरी आपल्याला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधनं भेटतो, वेगवेगळ्या रूपातनं भेटतो. कधीतरी तो एखाद्या चांगल्या मुलीच्या मार्फत आपण संवाद साधता भेटेल, कधीतरी तो आपल्याला गुरुजनांकडून भेटेल. म्हणजे एखाद्या सहज चुकलेला विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या गुरूंना प्रश्न विचारायला जातो, त्यावेळेस कदाचित त्यांनी दिलेलं उत्तर हे मार्मिक असेल, त्यावेळेस कदाचित तो श्रीकृष्ण असेल. मला एखाद्या व्हिडिओतनं कॉमेंट आली आणि ती कदाचित निगेटिव्ह असेल, मात्र नंतर खाली एखादी पॉझिटिव्ह कॉमेंट असेल तर ती कॉमेंट सुद्धा माझ्यासाठी श्रीकृष्णातली एक मेंटरशिप आहे. मला कदाचित अडल्या सगळ्याच ठिकाणी जिथे मी स्वतःला विसरतोय तिथे कदाचित मला एखादा व्यक्ती भेटतोय, तो मला जीवनाचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह सांगतोय आणि तो माझ्यातला आत्मविश्वास ज्या पद्धतीने वाढवतोय
तो कदाचित माझ्यासाठी श्रीकृष्ण असू शकतो. प्रत्येकासाठी श्रीकृष्ण वेगवेगळा असू शकतो. मात्र स्वतःतला श्रीकृष्ण शोधण्यासाठी कायम काहीतरी ट्रू विजडम, ट्रू नॉलेज आणि आयुष्याबद्दलचा पर्स्पेक्टिव्ह क्लिअर असणं किती महत्वाचं आहे हे श्रीकृष्णाला बघून म्हणजे भगवद्गीतेतनं समजून कळतं. मला वाटतं तो समजण्यासाठी तितकंसं निदान ट्रू नॉलेज, ट्रू इसेन्स आपल्याला कळायला पाहिजे. तो कळावा आणि तुमच्याही अनुभव सांगत जा, कारण श्रीकृष्ण इज अ ट्रू मेंटॉर. धन्यवाद.